Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. Yes, welcome to Smart School Kids Zone, आपका प्यारा स्कूल. नमस्कार. आज आपण विकास परिहार यांच्या काही निवडक हिंदी हायकू कवितांवर जरा बोलणार आहोत. बघूया म्हणजे या अगदी मोजक्या शब्दांमध्ये भावना आणि विचारांचं किती मोठं जग सामावलेलं आहे. नक्कीच. आपला आजचा प्रयत्न आहे की या अनोख्या काव्य प्रकाराची शक्ती समजून घेणं आणि परिहार यांच्या लेखणीतून उतरलेले अनुभव आणि निरीक्षण जाणून घेणं. बरोबर. चला तर मग या शब्दांच्या दुनियेत जरा खोलवर शिरूया. अगदी. हायकू हा प्रकार म्हणजे मुळात जपानचा जगातली सर्वात लहान कविता म्हणून ओळखला जातो. अच्छा. गंमत म्हणजे हिंदी साहित्याने साधारण 1950च्या दशकात याला आपलंसं केलं. याची रचना ठरलेली आहे 5 अक्षरं, मग 7 अक्षरं आणि शेवटी पुन्हा 5 अक्षरं, म्हणजे एकूण 17 अक्षरं किंवा वर्ण. फक्त 17 अक्षरं? हो. आणि याच मर्यादित चौकटीत परिहार यांनी मोठे अनुभव मांडले आहेत. हे विशेष बरं का. पहिलं उदाहरणच बघा ना किती प्रभावी आहे. घना अंधेरा, चमकता प्रकाश और अधिक. म्हणजे अंधार जितका गडद तितका प्रकाशाचा एक छोटासा किरणही जास्त उजळून दिसतो. किती सहजपणे एक मोठा विचार मांडलाय. आणि या सहजतेतच त्याची ताकद आहे. हे फक्त एक साधं निरीक्षण नाहीये, ती एक प्रकारे अनुभूती आहे. अनुभूती. बरोबर. अंधारामुळे प्रकाशाची किंमत कळते, तसंच कदाचित म्हणजे आयुष्यातल्या अडचणींमुळे सुखाचं महत्व अधिक जाणवतं असं म्हणूया. वा. आणि हे दुसरं उदाहरण घ्या. तो म्हणजे कर्माचा, करते जाओ पाने की मत सोचो जीवन सारा. हो. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहण्याचा संदेश. अगदी. आणि हा विचार आपल्याला गीतेतील कर्मयोगाची आठवण करून देतो, पण तो हायकूच्या माध्यमातून मांडल्यामुळे अधिक थेट आणि आजच्या काळाला लागू होणारा वाटतो. त्याचबरोबर जीवन नैया मंचधार में डोले संभाले कौन, इथे जीवनाची तुलना एका नावेशी केली आहे जी नदीच्या प्रवाहाच्या मध्यभागी म्हणजेच मंचधारमध्ये डोलत आहे. ही ओळ जीवनात येणाऱ्या अनपेक्षित संकटांमध्ये किंवा अनिश्चिततेमध्ये वाटणारी हतबलता आणि कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा दर्शविते. रंगबिरंगे रंगसंग लेकर आया फागुन, ही ओळ फाल्गुन महिन्याचे म्हणजेच वसंत ऋतूचे वर्णन करते. फाल्गुन महिना आपल्यासोबत निसर्गातील विविध रंग आणि नवीन उत्साह घेऊन येतो, जो जीवनात आनंद आणि ताजेपणा आणतो. काटों के बीच खिलखिलाता फूल देता प्रेरणा. हो, हे पण छान आहे. अडचणींवर मात करून फुलणारं फूल प्रेरणा देतं हे तर आहेच, पण त्या 17 अक्षरांमध्ये तो संपूर्ण संघर्ष आणि त्यातून येणारं सौंदर्य, काय म्हणतात त्याला, पकडला आहे. बरोबर. इथे निसर्गाच्या प्रतिमा वापरून मानवी भावना आणि जिजीविषा म्हणजे जगण्याची तीव्र इच्छा यावर भाष्य केलं आहे. जिजीविषा. हो. भावना दाबून न ठेवण्याचाही संदेश आहे असं मला वाटतं. भीतरी कुंठा आंखों के द्वार से आई बाहर. अच्छा. म्हणजे आज साठलेली घुसमट किंवा दुःख डोळ्यांवाटे बाहेर येतं, त्याला वाट मोकळी करून देणं महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात निसर्गाच्या प्रतिमा, मानवी भावनांचे चढउतार, जीवनाचे तत्वज्ञान आणि अनुभवातून आलेलं शहाणपण, हे सगळं फक्त 17 अक्षरांमध्ये. हीच तर हायकूची खरी किमी आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ पोचवणं. प्रत्येक शब्द मोलाचा ठरतो आणि वाचकाला विचार करायला लावतो. बरोबर. परिहार यांनी हिंदीमध्ये हे खूप छान साधलं आहे. खाली जल से धुल गए विषाद मन पावन, या ओळीचा अर्थ असा की अश्रूंनी म्हणजे खाऱ्या जलाने मनातील दुःख आणि विषाद म्हणजे खेद धुवून गेले आणि मन शुद्ध झाले. रडण्याने मनाला हलकेपणा येतो आणि नकारात्मक भावनांचा निचरा होतो, हे यातून सूचित होते. मृत्यू को जीना जीवन विष पिणा, हे जिजीविषा. ही एक गहन ओळ आहे. जिजीविषा म्हणजे जगण्याची तीव्र इच्छा. कवी म्हणतो की मृत्यूचा स्वीकार करणे आणि जीवनातील दुःखाचे म्हणजे विषाचे प्राशन करणे हीच खरी जगण्याची तीव्र इच्छा आहे. जीवनातील कटू सत्य स्वीकारून पुढे जाणे हेच खरे जगणे आहे. परिहार यांच्या इतर रचनांमध्येही हे दिसतं. जसं मन की पीडा छाई बन बादल बरसी आंखें. मनात साठलेलं दुःख कसं ढगांसारखं दाटून येतं आणि डोळ्यांवाटे पावसासारखं बरसतं. किती तरल कल्पना आहे. खरंच खूप हळवार आहे हे. आणि अजून एक हायकू ज्याने मला खरंच विचार करायला लावला. चलती साथ पटरिया रेल की फिर भी मौन. हो, हे खूप खोल आहे. रेल्वेचे रूळ आयुष्यभर सोबत चालतात, पण त्यांच्यात संवाद नसतो.
ते कायम समांतर पण विभक्त राहतात. हे नात्यांमधल्या किंवा आधुनिक जीवनातल्या एकाकीपणावरचं भाष्य वाटतं का? नक्कीच. ही प्रतिमा खूप शक्तिशाली आहे. म्हणजे एकत्र असूनही एकटे असणं. हो. कदाचित परिहार यांच्या पार्श्वभूमीचाही यात थोडा वाटा असेल. म्हणजे त्यांनी भारतीय वायुसेनेत सेवा केली 2000 ते 2006 पर्यंत. अच्छा. हो. नंतर पत्रकारिता आणि रेडिओमध्ये आले. मग या दोन्ही क्षेत्रांतील अनुभव, तिथली निरीक्षणं त्यांच्या लेखनात उतरली असावीत. म्हणजे शिस्तबद्ध वातावरणातील किंवा बातमीच्या धावपळीतील एकटेपणाचे क्षण यातून व्यक्त होत असतील. असू शकतं. तो एक अँगल नक्कीच आहे. त्यांच्या अनुभवांनी त्यांच्या निरीक्षणाला एक वेगळी खोली दिली असणार, हे नक्की. बरोबर. सितारे छिपे बादलों की ओट में सुना आकाश. ढगांच्या मागे तारे लपल्यामुळे आकाश रिकामे आणि उदास वाटते. हे जीवनातील अनिश्चितता, आशाहीनता किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे येणारे एकाकीपणा दर्शविते. तुमने दिए जिन गीतों को स्वर हुए अमर. या ओळीत कवी एखाद्या व्यक्तीचे आभार मानतो ज्याच्या योगदानाने स्वर गीत अमर झाली. याचा अर्थ एखाद्याच्या योगदानामुळे किंवा समर्थनामुळे कोणतेही कार्य किंवा कलाकृती चिरंतन राहते. आणखी एक उदाहरण बघूया का? सागर में भी रहकर मछली प्यासी ही रही. अरे वा. किती विरोधाभास आहे बघा. म्हणजे सगळीकडे विपुलता असूनही अतृप्ती किंवा कमतरता जाणवणं. खरंच की प्रत्येक हायको एक स्वतंत्र विचार किंवा एक चित्र उभं करते आपल्या डोळ्यासमोर. हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की ह्या छोट्या कविता म्हणजे विचारांचे मोठे स्फोट आहेत. अगदी अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर विकास परिहार यांचे हायकू कविता म्हणजे निसर्ग, मानवी मन आणि जीवनातील सत्य यांचं 17 अक्षरात केलेलं एक प्रभावी प्रतिबिंब आहे. इथं संक्षिप्तता ही मर्यादा नाहीये, तर ती अभिव्यक्तीचं एक शक्तिशाली साधन ठरते. आणि हे ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आजच्या जगात जिथे शब्दांचा आणि माहितीचा एवढा मारा होत असतो, तिथे इतक्या कमी शब्दात व्यक्त होणाऱ्या या तीव्र भावना आणि विचारांशी आपण किती सहजपणे जोडले जातो. हो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित कमी बोलण्यातच जास्त अर्थ दडलेला असतो का? काय वाटतं? सूचनेनुसार कृत्या करा. उचित जोड्या लावा. आ मछली, गीतों के स्वर, रेल की पटरिया, आकाश. आ मधील शब्द आहेत मौन, सुना, प्यासी, अमर, पीड़ा. उत्तर मछली, प्यासी, गीतों के स्वर, अमर, रेल की पटरिया, मौन, आकाश, सुना. परिणाम लिहा. 1. सितारों का छिपना. 2. तुम्हारा गीतों को स्वर देना. उत्तर 1. सितारों का छिपना, सुना आकाश. 2. तुम्हारा गीतों को स्वर देना, अमर हुए. मन की पीडा छाई बन बादल बरसी आखे. याचा अर्थ मनातील दुःख इतके वाढले की ते ढगांसारखे दाटून आले आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सूचनेनुसार कृत्या करा. 1. करते जाओ पाने की मत सोचो जीवन सारा. म्हणजे माणसाने आयुष्यभर आपले कर्म करत राहावे आणि फळाची अपेक्षा करू नये. भीतरी कुंठा आंखों के द्वार से आई बाहर. मनातील खोलवर साचलेली निराशा किंवा वेदना शेवटी डोळ्यातून अश्रूंच्या स्वरूपात बाहेर पडते. हे मनातील भावना व्यक्त होण्याचे एक स्वाभाविक माध्यम आहे. कृती पूर्ण करा. हायकोमध्ये प्रयुक्त महिना आणि त्याची ऋतू. हायकोमध्ये प्रयुक्त महिना आहे फाल्गुन आणि ऋतू आहे वसंत ऋतू. उत्तरे लिहा. 1. मंचधार में डोले, जीवन नैया. 2. छिपे हुए, सितारे. 3. धुल गए, विषाद, म्हणजे दुःख धुवून गेले आणि मन पवित्र झाले. 4. अमर हुए, गीतों को स्वर. कृती पूर्ण करा. 1. चलती 7 पटरिया रेल की. भावार्थ. रेल्वेच्या 2 रुळांप्रमाणे काही गोष्टी किंवा व्यक्ती सोबत असूनही त्यांच्यात संवाद नसतो किंवा त्या एकमेकांसारख्या असले तरी भिन्न असतात. 2. कांटों के बीच खिलखिलाता फूल देता प्रेरणा. भावार्थ. काट्यांसारख्या प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीतही फुललेले फूल आनंदाचे आणि आशावादाचे प्रतीक आहे. ते आपल्याला सांगते की कितीही अडचणी असल्या तरी आपण आनंदाने आणि उत्साहाने जगावे आणि इतरांसाठी प्रेरणास्थान बनावे.